नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। आजच्या या रविवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व भक्तवृंदांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण जी चर्चा सत्र सुरू केलेला आहे, अंडरस्टँडिंग डेथ किंवा मृत्यूला समजावून घेणे, त्यातील भाग 3 यावर आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने आपण पाहणार आहोत की आपण मृत्यूपूर्वीच कसं मरायचं. बऱ्याच वेळेला प्रश्न येऊ शकतो की असं कधी शक्य आहे का की आपण मृत्यू येण्यापूर्वीच मरू शकतो का? तर हो, हे शक्य आहे. आणि इतिहासामध्ये असे अनेक उदाहरणही आहेत ज्यांनी ही कला अवगत केलेली आहे की कशा प्रकारे आपण याच देहामध्ये असताना मृत्यूला जाण्याची तयारी करू शकतो आणि मृत्यूपूर्वीही आपण मृत्यूला जिंकू शकतो किंवा आपण मृत्युंजय बनवू शकतो. तर त्याविषयी आज चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मागच्या 2 क्लासेसमध्ये आपण काही चर्चा केली, त्याविषयी थोडासा आपण प्रकाश घालण्याचा प्रयत्न करू. काय पाहिलं मागच्या क्लासमध्ये आपण की मृत्यूच्या वेळी नेमकं काय होतं त्यावेळेला, ह्या गोष्टी आपण पाहिल्या की लास्ट मोमेंट जेव्हा येतो तेव्हा काय होतं. आणि 4 प्रकारची लोक आपण पाहिली ज्यांना यम सदनी गेल्यानंतर त्यांच्याबरोबर काय त्यांना व्यवहार केला जातो त्यांच्याबरोबर, आणि मनाची शक्ती पाहिली. 4 प्रकारची जी लोक आहेत त्याच्यावर आपण एक छोटा ड्रामाही बसवला होता. त्या लोकांनी पाहिला नाही. शबरीला आम्ही आपण 1 दिवसाचे आध्यात्मिक सहल घेऊन गेलो होतो, त्यामध्ये एक ड्रामा आपण सादर केला होता. तर आपल्या युट्यूब चॅनलवर तो आहे, तुम्ही पाहू शकता. तर त्या ड्रामाचा खरा संबंध आपण पाहू शकतो इथं की प्रत्येक व्यक्तीला 4 लोक पाहिले आपण, आस्तिक, नास्तिक, भक्त आणि शुद्ध भक्त. हे जेव्हा यमपुरीमध्ये जातात तेव्हा त्यांच्यावर काय व्यवहार होतो. तर सर्वात चांगला व्यवहार कोणावर झाला? किती जण होते तिथं ते या सहलमध्ये? हात वर करा. तर 4 पैकी तुम्हाला कोणता व्यक्ती बनण्याची इच्छा आहे त्यावेळी? म्हणजे 4 दाखवली आपण लोक, त्यापैकी कसा व्यवहार आपल्या बरोबर हवा असं वाटतं? प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ कुठला? कृष्ण भक्त. शुद्ध भक्ताचा जो रोल केलेला होता त्याच्याशी कसा व्यवहार केला यमराजाने? स्वागत केलं, आलिंगन दिलं, हरिनाम संकीर्तन केलं आणि नंतर पुष्पक विमानामध्ये ते आरूढ होऊन वैकुंठाला निघून गेले. तर आपण थोडासा विनोदी ठेवला होता. थोडस यम पुरीचं जे वातावरण आहे ते भयावह आहे, तर त्याची आताच धास्ती नको म्हणून आपण थोडा विनोदी ड्रामा घेतला होता. आणि त्यातून एक महत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता की कशा प्रकारे आपण जर आपला व्यवहार चांगला असेल, जसा तो शुद्ध भक्ताचा होता, तर आपण सुद्धा त्या वैकुंठाला प्राप्त करू शकतो. परंतु ते एवढे सहजही नाही. भक्ती नाही सोपी म्हणतात ना, सूर्यावरची पोळी. तर ते प्राप्त कसं करायचं हे आपण आजच्या या येणाऱ्या काही अर्धा-पाऊण तासामध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसा विषय हा गंभीर आहे. जर ध्यानपूर्वक श्रवण केला तर अगदी समजू शकतो, आणि जर समजला तर तो आचरणात येईल. आणि जर आचरणात आला तर निश्चितपणे प्रत्येक व्यक्तीचं जीवन यशस्वी होईल.
ज्यासाठी आपण हा मनुष्य देह प्राप्त केलेला आहे. तर तत्पूर्वी आपण आपले जे आचार्य आहेत त्यांना प्रार्थना करूया की आम्हाला हा विषय समजण्यात आणि त्याचबरोबरच ते आमच्या जीवनामध्येही उतरावा म्हणून आम्हाला आशीर्वाद द्यावे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृन्द. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर या 3 सुवर्णमयी चावी आहेत, गोल्डन कीज आहेत. त्या जर आपल्याला समजल्या त्या 3 चावी जर आपल्या हाती लागल्या तर मग आपलं वैकुंठचा दार किंवा गोलोक वृंदावनाचा प्रवेश सुनिश्चित होईल. तर लक्षपूर्वक ही चावी मिळवण्याचा प्रयत्न करायचा सर्वांना. त्या कोणत्या चावी आहेत ते पाहणार आपण. तर फर्स्ट गोल्डन की, पहिली जी चावी आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे जगामध्ये तो आहे आयडेंटिटी क्रायसिस. म्हणजे आपण कोण आहोत हेच आपल्याला माहित नाही. आता तुम्ही म्हणाल की आम्ही अनेक वर्षापासून इथे येत आहोत आणि आम्हाला माहित आहे भगवद्गीता आम्ही वाचली आहे. काय वाचलं आहे की आम्ही हा देह नसून आम्ही कोण आहे, आत्मा आहोत. पण बाहेरच्या लोकांना विचारलं तुम्ही कोण आहात, जर मी प्रश्न विचारला इथं बसलेल्याला की प्रभूजी आपण कोण आहात, तर ते म्हणतात मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी बालक आहे, मी युवा आहे, मी वृद्ध आहे. अशा प्रकारे आपण आपल्या उपमा सांगत असतो की मी कोण आहे म्हणल्यानंतर. आणि हे सत्यही आहे. जसं आपण भगवद्गीतामध्ये जर भक्तांना विचारलं ते लगेच श्लोक सांगून जातात देहिमस्मिता यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र नाम मिळेल. हो, आम्हाला माहित आहे ना आम्ही कोण आहोत. आम्ही शाश्वत आत्मा आहोत. परंतु काय फरक आहे माहीत असणे. एक तर गोष्ट आहे की मला माहीत आहे, बरोबर. दुसरी गोष्ट आहे मला त्या गोष्टीचं ज्ञान आहे, बरोबर. आणि तिसरी गोष्ट आहे मला त्या गोष्टीचा साक्षात्कार आहे. तर कुणाला माहीत आहे, कुणाला ज्ञान आहे आणि कुणाला साक्षात्कार आहे. यात फरक आहे का, एकच आहे सगळं? फरक आहे. उदाहरण घेऊया. इथं काय दिसतंय, फुटबॉल मॅच आहे. एखाद्या व्यक्तीला ज्याला काहीच माहिती नाही त्याला विचारलं आपण हे काय आहे, तर ते म्हणतील अरे ही लोक वेडी आहेत, एकाच बॉलच्या पाठीमागे प्रत्येक जण धावत आहे आणि मारत आहे ना. ज्याला माहीत आहे तो काय म्हणेल नाही वेडी नाहीत, हा एक प्रकारचा खेळ आहे त्याला फुटबॉल म्हणतात. पण तो म्हणून फुटबॉल असतो काय काय त्याबद्दल माहिती आहे, नाही मला माहित आहे फक्त की तो एक खेळ आहे फुटबॉल म्हणतात. पण दुसरा जो ज्ञानी व्यक्ती आहे तो काय म्हणेल नाही त्या खेळामध्ये एवढे खेळाडू असतात, 2 बाजूला गोल पोस्ट असतात आणि त्यामध्ये आपण जाऊन मग ते बॉल टाकायचा असतो. मग जो जास्त जेवढे गोल करेल तेवढा तो ती टीम विजयी होती. तर ह्या गोष्टीचं त्या व्यक्तीला काय आहे, ज्ञान आहे. आता ही झालं माहिती पण आहे ज्ञान पण आहे.
पण त्या व्यक्तीला त्या खेळाबद्दलचा साक्षात्कार आहे का? साक्षात्कार म्हणजे काय? स्व अनुभव. त्या खेळामध्ये गेल्यानंतर किती वेळा आपल्या गुडघ्यामध्ये पाणी झाले, किती वेळा स्टड जोरात पायाला लागून दुखापत झाल्या, किती वेळा तो खाली पडला, किती दुःख भोगले, किती कष्ट भोगल्यानंतर कुठं जाऊन ती फुटबॉलची ट्रॉफी मिळाली. तो झाला साक्षात्कार. त्याचप्रमाणे आपण इथं मंदिरमध्ये वर्षोवर्ष येत आहोत. आणि हे जे मंदिर आहे त्याला एक आपण काय म्हणू शकतो, मैदान म्हणू शकतो. जर फुटबॉल बद्दल माहिती घ्यायची असेल आपल्याला, तर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आपण कुठं जातो? ते म्हणजे की तुम्ही कोचकडे जावा. कोचकडे गेल्यानंतर तिथे जे कोच आहे तुम्हाला नियम सांगेल, तुम्हाला खेळाविषयी माहिती देईल आणि त्याचबरोबर तिथे जे खेळाडू आहेत त्यांच्याशी मित्रता करा, म्हणजे तुम्हाला काय होईल, खेळाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे जर आपल्याला आत्मसाक्षात्कारी व्हायचं असेल किंवा आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल, पहिला आपण आत्मज्ञान म्हणूया, तर आपल्याला अशा मंदिरमध्ये गेलं पाहिजे जिथं आपल्याला हे ज्ञान दिलं जातं. तर तेथील जे गुरु आहेत ते कोण आहेत? कोच प्रमाणे आहेत. आणि तिथे येणारे भक्त ते सर्व प्लेयर्स आहेत, खेळाडू आहेत. तिथे त्यांच्याशी मित्रता केली, त्यांच्याबरोबर आपण संबंध स्थापित केले तर आपल्याला काय होईल, त्या खेळाविषयी जसं ज्ञान होईल फुटबॉलच्या, त्याचप्रमाणे मंदिरमध्ये आल्यानंतर भक्तांशी मैत्री केल्यानंतर गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आत्मज्ञान होतं, आत्मसाक्षात्कार नाही. काय झालं? आपल्याला आत्मज्ञान झालं, समजलं की मी शरीर नाही आत्मा आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग आत्मसाक्षात्कार कधी होणार? जेव्हा आपण गुरुने दिलेल्या आज्ञांचं पालन करणार, जे जे सांगितले त्या तत्वावर तंतोतंत चालण्याचा प्रयत्न करणार, त्यावेळेला मग आत्मसाक्षात्काराची अनुभूती यायला होईल. आणि एखादा म्हणेल मी आत्मसाक्षात्कारी आहे, कसं ओळखायचं? आपण आत्मज्ञानी आहोत, आत्मसाक्षात्कारी आहोत, कसं समजणार आपल्याला? स्वतःला प्रश्न विचारायचा की मी माझ्यासाठी काय करतोय? दिवसातील 24 तासापैकी मी माझ्यासाठी किती वेळ देतो? माझ्यासाठी वेळ देतो म्हणजे कुणासाठी वेळ देतो? स्वतःसाठी म्हणजे कुठं? शरीरासाठी का आत्म्यासाठी? ठीक आहे, शरीराच्या गरजा भागवण्यासाठी मी 24 तासाचे किती तास घालवतो आणि माझ्यासाठी म्हणजे मी जे स्वतः सच्चिदानंद आत्मा आहे त्याच्यासाठी मी काय करतो? हा प्रश्न आपण आपल्याला विचारला की आपल्याला समजेल की आत्मज्ञानी आहोत, आत्मसाक्षात्कारी आहोत का केवळ फक्त आपल्याला पुस्तक ज्ञान आहे, माहीत आहे. आणि बरेच असे मूळ आहे ज्याला काही माहीतच नाही आत्मा काय आहे. तर महाराज म्हणतात फॉल्स आयडेंटिफिकेशन इज द कॉज ऑफ ऑल प्रॉब्लेम्स. हे जी गोष्ट आहे माहीतच नाही किंवा माहीत असूनही ज्ञान नाही किंवा ज्ञान असूनही साक्षात्कार नाही, हेच सर्व दुःखाचं मूळ आहे. कारण की आपल्याला आपण कोण आहोत ह्याच सर्वात मोठं अज्ञान आहे. उदाहरण दिलं, एक कार आहे ती आपण खरेदी करतो. आता खरेदी केल्यानंतर कालांतराने काय होणार, ते नवीन आणल्यानंतर मग ती पूजन वगैरे करतो नाही का, तिथं मंदिरमध्ये आणलं जातं, नरसी आरती म्हणली जाते, ह्या दिमागात एकदम. कालांतराने काय होतं, अशी कबाड खायला जाते है ना. आता हे अशी झालेली कार, यासाठी आपल्याकडे चॉईस आहेत. कालांतराने आपण त्याला दुरुस्त करणे किंवा नवीन घेणे, कुठला पर्याय चांगला आहे? बोलायच बघा, तुम्ही बोलला ना तर लवकर समजेल. कोणता पर्याय चांगला आहे सर्वोत्तम? दुरुस्त करणे हा पर्याय चांगला आहे का नवीन घेणे हा पर्याय चांगला आहे? किती जणांना वाटतं नवीन घेतली पाहिजे? हात वगैरे नाही, तुम्ही सर्व गर्भ श्रीमंत आहात असं समजू नका. असा विचार करू नका तुम्ही एकदम याच्यात जाऊ नका, अरे आपण कारच नाही आपल्याकडे, नवीन आणि जुन्याचा प्रश्न येत नाही. असा विचार करा की माईक घेऊ शकतो, तर नवीन घेणं सोयीस्कर आहे का रिपेअर करणं? किती जणांना वाटतं रिपेअर केली पाहिजे? ओके. आणि नवीन घेतली पाहिजे असं किती जणांना वाटतं? ठीक आहे. अजून काय काय वाटतं का कुणाला? तिसरा पर्याय काय? काळजी घेतली पाहिजे, रिपेअर केली पाहिजे. ह्याच्या पलीकडे अजून काय करू शकतो का आपण? ह्याच्या पलीकडे एक पर्याय आहे
शाश्वत कार घेणं, जे कधी रिपेअरच करायची गरज पडणार नाही किंवा ती नवीन घ्यायची गरज पडणार नाही. तर जी लोक प्रवाहाच्या विरोधात जातात ना, काहीतरी विरलं करतात, ते लोक हा पर्याय शोधतात. अरे हे खराबच होणार आहे, एक ना एक दिवस बंदच पडणार आहे, नवीन घ्यायची तरी जुनीच होणार आहे, तर मग अशी कारखाना घ्यावी जो कधीच खराब होणार नाही, कधीच जुनी होणार नाही. असा पर्याय जे शोधतात त्यांना म्हणतात मनुष्यानां सहस्रेषु, की अनेक मनुष्यामध्ये असा एखादा व्यक्ती विचार करतो की मला अशी कार हवी आहे, असं मला मॉडेल आहे. तर हे फक्त यंत्राच्या गोष्टी आपण करतोय, आपण तुलना करतोय, हे केवळ आपण बोलतोय का खरोखर याला काय शास्त्र प्रमाण आहे? काय म्हणतात बघा भगवद्गीतामध्ये भगवान, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रमयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. द सुप्रीम लॉर्ड इज सिच्युएटेड इन एव्हरीवन्स हार्ट. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान आहे ओ अर्जुना, अँड इज डायरेक्टिंग अँड वॉन्डरिंग ऑफ ऑल लिव्हिंग एंटिटीज. ते पाहत आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत. कुठं बसलेलं आहे? जेव्हा आता मशीन म्हणलेलं आहे ना, यंत्ररूढान, यंत्रामध्ये, म्हणजे या शरीराची तुलना कशाची केली भगवंतानी? यंत्राशी केलेली आहे. की हे शरीर म्हणजे काय आहे? एक यंत्र आहे आणि त्यामध्ये आपण बसलेलो आहोत आणि आपला हा प्रवास चाललेला आहे. आणि श्रीमद भागवत मध्ये पण वर्णन येतं. काय येतं? कि जिस तरह अग्नि काष्ठ में स्थित रहती है किंतु वह काष्ठ से भिन्न समझी जाती है, जिस तरह वायु मुंह तथा नुथनों के भीतर स्थित रहती है किंतु उनसे पृथक मानी जाती है, और जिस तरह आकाश सर्वत्र व्याप्त होकर भी किसी वस्तु से लिप्त नहीं होता, उसी तरह जीव भी, जो भले ही इस समय भौतिक शरीर में बंदी है, उस शरीर का पुत्र होते हुए भी उससे पृथक है. कसं उदाहरण दिले पहा, की अग्नी काष्ठ मध्ये आहे, लाकडामध्ये अग्नी आहे का नाही? कसं समजणार आपल्याला लाकडामध्ये अग्नी? फक्त गाडीची पेटीच लागणार का? अजून काय घर्षण होतं ना, बनवा म्हणतो आपण, बनवा कसं लागतो तिथे? कोण पेटवायचं जातं का? नाही. जेव्हा एक पेटाला झाडाचं घर्षण होतं तेव्हा काय होतं? अग्नी प्रज्वलित होती आणि बनवा होत लागतो. म्हणजे अग्नी काष्ठ मध्ये आहे पण दिसत नाही. आणि आपल्या नाकामध्ये आणि मुखामध्ये वायूचा प्रवाह सतत आहे का नाही? ज्या वेळेला इथे सुद्धा त्यावेळेस बंद होईल. तर तो आपल्याकडे आहे, परंतु ते आपल्याशी भिन्न आहे. आणि त्याचप्रमाणे आकाश सर्व व्याप्त आहे, परंतु या सर्व गोष्टीशी भिन्न आहे. त्याचप्रमाणे जीव जे आहे या शरीरामध्ये राहून सुद्धा या शरीराशी पृथक आहे. तर हे श्रीमद भागवत मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर एक गोष्ट आपल्याला समजली की जय श्री गौरचंद्र भगवान की जय, की जीवात्मा या शरीरापासून भिन्न आहे. मग प्रश्न येतो, मग हा जीवात्मा या शरीरामध्ये कसा आला? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावर लक्षपूर्वक आहे का कसा आला ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर हे तर इथून सुरुवात होती. चैतन्य चरितामृत मध्य लीलामध्ये सांगण्यात आहे, कृष्ण भोली से जीव अनादि बहिर्मुख. ही चैतन्य चरितामृत मधली वाणी आहे. हा श्लोक कंठस्थ केला आणि त्यानंतर जर आपण सतत स्मरण केला तर ते आपल्या आचरणामध्ये येईल आणि मग आपण आत्म साक्षात्कारी मार्गाकडे आपला जो पाऊल आहे थोडं थोडं टाकत जाऊ शकतो. सर्वांनी पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. कृष्ण भोली से जीव अनादि बहिर्मुख, अतएव माया तारे दिया संसार दुख. अतएव माया तारे देय संसार दुःख. हृदयातून म्हणा, कृष्ण भोले से जीव अनादि बहिर्मुख, कृष्ण बोले सिय जीव अनादि बहिर्मुख. अतएव माया तारे दिया संसार दुख. अतएव माया तारे देय संसार दुःख. कृष्ण भोली, ज्या वेळेला जीव कृष्णाला विसरतो, अनादी काळापासून आणि कृष्णापासून बहिर्मुख होतो म्हणजे पाठ फिरवतो,
त्यावेळेला माया त्याला काय देत आहे? संसार दुःख देत आहे. तर आता कृष्ण बोली कृष्णाला जीवात्मा विसरला की काय होतं? तो कुठे येतो? या संसारात येतो. पण भगवंत एवढे कृपाळू आहेत की भगवंत त्याला एकटे सोडत नाहीत. परमात्मा रूपानं तेही त्याच्या हृदयामध्ये येऊन बसतात, जसे इथं दाखवलेलं आहे. एका झाडावर जसे दोन पक्षी आहेत, एक जीव आहे आणि एक भगवंत आहेत. आणि जीव काय करतो? इथं आलेला आहे, भगवंत त्याच्या बरोबर आलेला आहे. पण घडतं काय पुढे पहा. तिथं आल्याबरोबर हा जीवात्मा संसार भोगामध्ये लिप्त होऊन जातो. भगवंत त्याच्या हृदयामध्ये स्थित आहेत, सदैव स्थित आहेत. पण आहार, निद्रा, भय आणि मैथून याच्यामध्ये तो गळून जातो. आणि मग काय होतं? कृष्ण बहिर्मुख हया भोग वांछा करे, निकटस्थ माया तारे झपटिया धरे. ज्या क्षणाला जीव कृष्णापासून बहिर्मुख होतो, त्यांना विसरतो, जसं आपण पाठीमागे पाहिलं आता, त्याच वेळेला तिथं कोण आहे त्याजवळ? निकटस्थ माया तारे झपटिया धरे. लगेच माया त्याच्यावर काबू पावते. असं का होतं पहा. आता जीवात्मा कोण आहे? आता इथून पुढे जरा लक्ष द्या. जीवात्मा भगवंतांची तटस्थ शक्ती आहे, बरोबर. आता हा जीव पहिला कुठं होता? भगवत धामामध्ये होता. म्हणजे तो अंतरंगा शक्तीच्या अधीन होता, जी भगवंताची अंतरंगा शक्ती आहे. त्यानंतर आता जीवात्मा जेव्हा कृष्णाला विसरला त्यावेळेला तो कुठं आलेला आहे? भगवंतांच्या बहिरंगा शक्ती जी आहे त्याच्याकडे आलेला आहे. भगवंतांच्या दोन प्रमुख तर अंतरंगा शक्तीपासून बहिरंगा शक्ती. आपण नेहमी कुठल्या तरी शक्तीच्या अधीन असतो. तर प्रथम आपण कुठं होतो? भगवंतांची जी अंतरंगा शक्ती आहे तिथं होतो, तिच्या अधीन आपण कार्य करतो. आता भगवंतांना सोडल्यानंतर आपण कुठं आलेलो आहोत? भौतिक जगतात आलो. आणि इथं कोणती शक्ती आहे? बहिरंगा शक्ती. तर जीवात्मा ही श्रेष्ठ शक्ती आहे. त्याला म्हणतात पराशक्ती आणि अपराशक्ती. भौतिक सृष्टी जी आहे, जी भौतिक जगतमधली जी शक्ती आहे ती कनिष्ठ शक्ती आहे. लक्षात आलं? जीवात्मा ही श्रेष्ठ शक्ती आहे. आता साधा नियम काय आहे बघा. जिसकी लाठी उसकी भैंस, ऐकले? याचा अर्थ काय? ज्याच्याकडे शक्ती आहे तो राज्य करणार, बरोबर. आता जीवात्मा काय आहे? श्रेष्ठ शक्ती आहे, बरोबर. आणि भौतिक प्रकृती कनिष्ठ शक्ती आहे. मग जीवात्मा काय करतोय? ह्या भौतिक प्रकृतीवर राज्य करण्याचा प्रयत्न करतोय. काय करतोय? बॉस बनण्याचा प्रयत्न करतोय. जीवात्मा ह्या प्रकृतीमध्ये आला आणि स्वाभाविक आहे की तो श्रेष्ठ असल्या कारणाने या कनिष्ठ शक्तीवर तो राज्य करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपल्या अधीन करण्याचा प्रयत्न करतो, बॉस बनण्याचा प्रयत्न करतो. परंतु गोंधळ कुठं आहे? जीवेचा मूळ स्वभाव काय आहे? जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्य दास. जीवेचा स्वरूप काय आहे? दास, नित्य दास. कुणाचा? भगवंतांचा. पण इथं तो काय करतोय? बॉस बनण्याचा प्रयत्न करतोय. प्रकृतीवर काबीज मिळण्याचा प्रयत्न करत आहोत. मग काय झालं? इथं ट्रान्सफॉर्मेशन, बदललं. त्याचं जी ओरिजिनल आयडेंटिटी आहे, म्हणजे त्याचं काय ओरिजिनल आयडेंटिटी आहे? खरं त्याचं काय स्वरूप आहे? दास बनणं. ते काय झालं? आता खोटी आयडेंटिटी मध्ये प्रवृत्ती झालं. तो बॉस बनण्याचा प्रयत्न करतो. तो मुळात कोण आहे? भगवंतांचा नित्य दास बनण्याचा काय प्रयत्न करतो आहे? तो बॉस. आणि फॉल्स आयडेंटिटी म्हणजेच काय? फॉल्स इगो, चुकीचे. आता इगो, अहंकार म्हणजे काय? काय लोक म्हणतात अहंकार नष्ट केला पाहिजे. होईल का हो? अहंकार दोन प्रकारचे आहेत. एक आहे खरा अहंकार. अहंकाराचा अर्थ आहे अस्तित्व. आपण आपलं अस्तित्व नष्ट करू शकत नाही. तर खरा अहंकार आहे. आणि दुसरा आहे खोटा, म्हणजे मिथ्या अहंकार. मिथ्या अहंकार आणि खरा अहंकार. जीवाचा खरा स्वरूप काय आहे? नित्यदास. आणि आता मिथ्या अहंकार काय झालेला आहे? तो बॉस बनण्याचा प्रयत्न करत आहात. आणि ह्या प्रकारे या जीवाचं फर्स्ट कवरिंग तयार होतं, ते म्हणजे सूक्ष्म शरीर तयार व्हायला लागले. पाहता येतं सूक्ष्म शरीर कशापासून बनतं?
मन बुद्धी अहंकार. तर आता इथं तो काय म्हणतोय, बॉस बनण्याचा प्रयत्न करतोय म्हणून काय झाला तो आता इथं पहिलं कवरिंग आलं त्याला. कशाचं? अहंकार तयार झाला त्याचा. इथं अहंकार तयार झाला. यानंतर काय होईल? आता अहंकार तयार झालेला आहे, जीवात्मा या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात आहे. तिथं आल्यानंतर तो प्लॅनिंग करायला लागतो. काय प्लॅन करतो? कशा प्रकारे मी उत्तम प्रकारे भोग घेईन. नानाविध प्रकारचे प्लॅनिंग चालू आहे. प्लॅनिंग कोण करतो? प्लॅनिंग कोण करतं आपल्या शरीरामध्ये? कोणाचं डिपार्टमेंट आहे? बुद्धीचं डिपार्टमेंट आहे. बरोबर. कोण प्लॅनिंग करतं? बुद्धी प्लॅनिंग करते की कसं करायचं, मला पैसे कमवायचे असे जाणार मी, मला हे घ्यायचे, मला ते खायचे. या सर्व गोष्टीचं प्लॅनिंग बुद्धीचं डिपार्टमेंट आहे. म्हणून अनेक, तुकाराम महाराज म्हणतात, अनेक बुद्धीचे तरंग क्षणाक्षणा पालटती रंग. धरू जाता संग तव होतो बाधक, जो कोणी याचा संग धरतो तो होतो बाधक. तुका म्हणे आता अवघी तोंडी माझी चिंता, येऊनी पंढरीनाथा वास करी हृदयी. की प्रत्येक शराशराला हे तरंग सुरू होतात बुद्धीमध्ये. अनेक प्रकारचं प्लॅनिंग करू लागतो जीवातून, मला अशा प्रकारे भोगायचे, असं करायचंय, तसं करायचंय. आणि जो कोणी याचा संग घेतो, तुकाराम महाराज तो बाधित होतो या संसारामध्ये येऊन. आणि अशी ही बुद्धी जी आता दूषित झालेली आहे, त्यापासून काय होतं तयार? दुसरं आवरण येतं आपल्यावर, सूक्ष्म शरीराचं हे दुसरं आवरण तयार झालेलं आहे. त्याला काय म्हणतात? इंटेलिजन्स किंवा बुद्धी. प्रथम काय तयार झाला? अहंकार तयार झाला. त्यानंतर आता बुद्धी तयार झालेली आहे. यानंतर काय होतं? देन हिज कॉन्शियसनेस कॉन्स्टंटली फ्लोज थ्रू दिस मटेरियल नेचर थ्रू हिज माइंड अँड सेन्सेस. मग त्याची जी चेतना आहे, विचारधारणा चालू होती की कशा प्रकारे मी आता चिंतन करायला लागलेलं आहे. ध्यायतो विषय पुंसा संगतेषु भजायते, संगात संजायते काम, कामात क्रोध अभिजायते, क्रोधात भवती समोह, समोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशो प्रणशती. ही सर्व प्रक्रिया घडायला सुरुवात होती. चिंतन चालू झालं. कुणाचं कार्य? थिंकिंग, फिलिंग अँड विलिंग. कुणाचं कार्य आहे? नाही, कुणाचं कार्य आहे? फील करणे, विचार करणे, प्लॅनिंग करणं नाही म्हणत मी. आणि पांगणे मनाचं कार्य आहे. मन काय करतं? हे करत असतं. कशावर थिंकिंग करतंय, विचार करते, कसं करायचं, फील करतं. सुख दुःख कुणाला समजतं? कुणाला भावना हेच कुणापासून तयार होतात? भावना कुणाचा डिपार्टमेंट आहे? मनाचा डिपार्टमेंट आहे. आणि इच्छा कुणाचा डिपार्टमेंट आहे? मनामध्ये इच्छा आली, मनाचा डिपार्टमेंट आहे. तर भगवान पण म्हणतात, भगवद्गीतेमध्ये सांगितले काय? मामे वांश जीव लोके जीवभूत सनातन, मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. की मनाबरोबर या 6 इंद्रियांना घेऊन जीवात्मा या भौतिक जगतामध्ये भोग घेण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतो. आणि इथं त्याचं काय होतंय? कर्षती होतं. त्याला कष्ट भोगावे लागतात. आणि अशा प्रकारे तिसरं आवरण येतं मनाचं, आणि ते कोणतं आहे? मन. थर्ड कवरिंग. तर हे काय झालेलं आहे तयार? आता आपलं सूक्ष्म शरीर तयार झालं. बरोबर. आपण काय पाहतोय? चर्चा कशा चालू आहे की या जगामध्ये आपण आलो कसं, या शरीरामध्ये आपण कसं बांधलं गेलो. तर या शरीरामध्ये 2 शरीर आहेत, सूक्ष्म आणि स्थूल शरीर. तो पहिलं आपलं सूक्ष्म शरीर आता तयार झालेलं आहे, मन, बुद्धी आणि अहंकाराचं. परंतु ही जी एन्व्हॉल्वमेंट आहे हिच्यामध्ये आल्यानंतर फक्त सूक्ष्म शरीराद्वारे भोग घेता येतो, ती इनफ नाही, पूर्ण कंप्लीट नाही, अपूर्ण वाटतं जीवात. मला पूर्ण नाही. जसं उदाहरण घेतलं आपण, 84 लक्ष जर योनी पाहिल्या मनुष्य आपल्या या जीवाच्या, जीव ज्याच्यामध्ये भ्रमंती करतो, त्यामध्ये एक योनी अशी आहे ज्याला म्हणतात प्रेत योनी. प्रेत योनी म्हणजे काय? अशी व्यक्ती ज्याला शरीर नाही, फक्त स्थूल शरीर नाही, सूक्ष्म शरीर आहे परंतु स्थूल शरीर नाही, अशी ही प्रेत योनी आहे. आणि योनी कुणाला मिळते? जी लोक आपल्या या शरीराच्या आदर करत नाहीत त्यांना भगवान म्हणतात तुम्ही शरीराचा आदर करत नाही, तुम्हाला शरीरच मिळत नाही. कोण असतात अशी लोक? आत्महत्या करणारी, किंवा ऍक्सिडेंट मध्ये जाणारी, किंवा ज्यांचे जीवन असं संपलेलं आहे. तर
ही जी शरीर आहे काय आहे, भगवंतांनी आपल्याला दिलेलं एक गिफ्ट आहे. एकदा पुरीमध्ये असताना, जगन्नाथपुरीमध्ये सनातन गोस्वामी असं विचार आला त्यांच्या मनामध्ये, अरे माझ्याकडून भक्ती होत नाही व्यवस्थित आणि या रथ यात्रेच्या वेळेला मी रथाखाली जाऊन माझा देहत्याग करेन, आत्महत्या करेन. आणि चैतन्य महाप्रभूंना हे समजल्याबरोबर ते सनातन गोस्वामीकडे गेले, म्हणजे अरे सनातन, काय तुझ्या मनामध्ये विचार चाललेला आहे, मला सगळं समजलेलं आहे. नंतर प्रभू मला इथं आता राहायची इच्छा नाही राहिली, कारण माझी भक्ती साधना व्यवस्थित होत नाही. हे सनातन गोस्वामी आहेत, त्यांची पराकाष्ठेची नम्रता आहे. तेव्हा महाप्रभू त्यांना म्हणतात, हे शरीर सुद्धा तुझं नाही, हे मी तुला दिलेलं आहे. या शरीरावर तुझा अधिकार नाही. या शरीराचा उपयोग तू कशाने केला पाहिजे, भगवत प्राप्तीसाठी केला पाहिजे. असा मधीच तू याला त्याग करू शकत नाही. तर ही शरीर भगवंतांचं आपल्याला दिलेले गिफ्ट आहे. तर आता पूर्ण टेस्ट घेण्यासाठी, आता सूक्ष्म शरीराद्वारे पूर्ण आपण या भौतिक जगताचं आनंद घेऊ शकत नाही, म्हणून आपल्याला काय करतात, ते भौतिक शरीर, स्थूल शरीर देतात. जे कशापासून बनले, पंचमहाभूत आणि मन, बुद्धी, अहंकार असं 8 एलिमेंट्स म्हणतात, 8 तत्वापासून. तर एक प्रकारे पंचमहाभूताचं शरीर तयार व्हायला लागतं. आणि याच्यावर भगवंत एक सुंदरशी कवरिंग देतात. त्याला आपण पुरंजन आख्यानमध्ये ऐकलं ना, तटबंदी नगराची त्वचा. तर त्यावरही त्वचा दिलेली आहे. या त्वचाच्या खाली 1 इंच गेल्यानंतर आपल्याला समजतं की आपलं शरीर काय आहे. म्हणून याला कधी कधी स्किन डिसीज म्हणतात. त्वचा रोग. ज्या लोक जास्त आसक्त आहेत ना या जगाशी, त्यांना म्हणतात की ती स्किन डिसीज वाले आहे सगळे. तर हे प्रकारे असं आवरण दिलेलं आहे. आता ह्याची भागदौड चालू झाली जीवात्माची. मग तो पळतो एवढा पळतो की फेस येऊन खाली पडतो आणि तिथं संपून जातो. मग अशा प्रकारे हे सूक्ष्म आणि स्थूल शरीर तयार होतं. आत काय आहे, सर्वात आत आत्मा स्थित आहे. त्याच्यावर सूक्ष्म शरीर, मन, बुद्धी आणि अहंकाराचं, आणि त्याच्यावर दुसरं आवरण. कोणतं आवरण आलं, स्थूल शरीराचं, पंचमहाभूतांचं. तर सूक्ष्म जीवात्मा, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, अशा प्रकारे 2 प्रकारची आवरणं धारण करून हा जीवात्मा या भौतिक जगामध्ये वास करायला लागतो. हे 2 प्रकारचे कवरिंग त्यांना म्हणतात. आता आणखी थोडी खोलवर जाऊन चर्चा करतोय आपण. पहा, हे जर तुम्हाला समजलं तर आणखी तुम्हाला या शरीराबद्दलची माहिती मिळेल कसं आहे. श्री प्रभुपाद एका तात्पर्यामध्ये म्हणतात की बॉडी अँड स्पिरिट सोल जे आहे ते एकाच वेळेला वेगळे पण आहेत आणि वेगळे पण नाहीत. असं का म्हणजे ते पाहूया आपण. वेदांमध्ये एक शब्द येतो आत्मा. आत्माचा अर्थ काय आहे. ही आत्मा शब्द कधी कधी मनासाठी वापरला जातो, कधी कधी शरीरासाठी, आणि कधी कधी जो आत्मा आहे त्यासाठी. जसं म्हणतात ना, त्यानं आत्महत्या केली म्हणजे काय केलं, त्यानं शरीराची हत्या केली. कारण की तो व्यक्ती शरीरालाच आत्मा समजतो, म्हणून शरीराची हत्या म्हणजे आत्महत्या. किंवा आत्मा मारू नका म्हणतात, म्हणजे मन मारू नका, म्हणजे मनालाही आत्मा म्हणतात. मग आत्मा तर आत्मा आहेच. आत्मज्ञान झाली, आत्मसाक्षात्कार झाला. तर आत्माचा अर्थ काय आहे, सेल्फ. म्हणजे मी आत्मा म्हणजे काय, आत्म मी स्वतः. मग आपण स्वतःला काय समजतोय त्याच्यावर आपण आत्म्याला म्हणणार. आपण स्वतःला जर शरीर समजत असतो तर आपण शरीराला काय म्हणणार, आत्मा आहे माझा हा शरीर. बॉडी इज ऍक्च्युअली एक्सटेन्शन ऑफ स्पिरिट सोल. तर ही जी शरीर आहे ही आत्माचा खरा विस्तार आहे. मी काय म्हणतो बघा, शब्द लक्षात ठेवा. हे जे सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर आहे तो आत्म्याचा विस्तार आहे. कसं, उदाहरण द्यायचं झालं तर जर कॅन्सरचा पेशंट पाहिला, त्यामध्ये जी ग्रोथ असते, वाढ झालेली असते, ही जी आहे ती अनवॉन्टेड आहे, म्हणजे नको असलेली आणि त्रासदायक अशी ग्रोथ आहे, वाढलेला आहे, बरोबर, कॅन्सरचं. पण ती शरीरापासून वेगळं आहे का, शरीराचाच भाग आहे. असे अनेक प्रकारचे वेगवेगळे कॅन्सर आहेत. व्यक्ती त्याच्यावर राहायला शिकतात, परंतु शरीर सोडत नाही. ते म्हणतात हेच मी आहे, मीच हा. तर डोक्याला हात लावून बसायला लागतं की अरे अशा प्रकारचं पण आहे का काय. तर अशा प्रकारचा हा विस्तार आहे. बघा, जर आपल्या शरीरावर एखादा बॉईल आला, त्याला काय म्हणतात, गळू ना, गाठ आली, तर आपल्याला ती दिसते अशी, इथं आलेली आहे, इथं आलेली आहे.
आपण म्हणतो की माझं शरीर नाही, नको आहे मला, नाही, राहू द्या बाबा, ठेवून टाकतो आहे ना. शरीराचा विस्तार आहे, परंतु पेनफुल आहे, त्रासदायक आहे, नको असलेला आहे, पण तरी पण आपण त्याला सांभाळून घेत आहोत. त्याचप्रमाणे आता लक्ष द्या, बॉडी शरीर आहे ही आत्म्याचा विस्तार आहे. अनेक आपण शरीर धारण केली, अनेक प्रकारचे असे कॅन्सरस ग्रोथ आपल्या आत्म्याच्या रूपाने आपल्याला मिळालेले आहेत, आणि त्याच गोष्टीला म्हणतात भवरोग. आलं लक्षात? भवरोग म्हणजे काय आहे? हे शरीर जे कॅन्सरच्या रूपानं या जीवात्माच्या बरोबर अनादी काळापासून आलेला आहे, आपल्या बरोबर आहे. आणि हा भवरोग घेऊन आपण इथं जगत आहोत आणि जगायला शिकत आहोत आणि तसंच मरत आहोत. अनेक प्रकारचे कॅन्सर आजपर्यंत आपल्याला होऊन गेलेले आहेत, होत जातील, होत राहणार. परंतु यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर ह्याच गोष्टीला काय म्हणतात? भवरोग. तर एक लक्षात आलं, प्रथम ज्या वेळेला जीवात्मा या शरीरामध्ये आला असेल ना, मला असं वाटतं तो उलटी करून करून गेला असेल, पहिलाच देह असाच त्यागला असेल की काय कुठं येऊन अडकलोय मी. आता सवय झाली म्हणून येत्या या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये आपण राहायला सुकलेला आहोत. परंतु आपलं जर शाश्वत शरीराचं आपल्याला स्मृती जरी दिली भगवंतानी, तर आपण इथं पटकन त्याकडून निघून जाऊ. एवढा भयंकर हा शरीर आहे. अगदी त्वचाचा 1 इंच खाली गेलो तर आपल्याला शरीर काय आहे आपल्याला लगेच समजतं. तर आता मॉडेल कसं सिलेक्ट होतं? मॉडेल म्हणजे आता 84 लक्ष एवढे मॉडेल्स दिले भगवंतानी, 1 नाही 2 नाही, 84 लक्ष मॉडेल्स आहेत. तर हे जीवात्मा कसा सिलेक्ट करतो? तर ज्याप्रमाणे सूक्ष्म शरीराचा शेप घेतो, आकार असतो, त्याप्रमाणे जीवात्मा हा दुसरं शरीर धारण करतो. सूक्ष्म शरीर जे आहे मन, बुद्धी आणि अहंकार, त्याच्यावरती जे छाप असते त्याप्रमाणे जीवात्मा काय करत असतो? वेगवेगळे देह प्राप्त करत असतो. कसं? तर प्रत्येक आपल्या जीवनातली केलेली क्रिया, प्रत्येक विचार मनाचा शरीराद्वारे, स्थूल शरीराद्वारे, सूक्ष्म शरीराद्वारे आपण जे जे क्रिया करतो त्या सर्वांची एक छाप सूक्ष्म शरीरावर येत असते. प्रत्येक क्रियाची, प्रत्येक विचाराची, प्रत्येक गोष्टीची छाप पडत राहते. आणि मग जीवात्मा हा कधी वर जातो देवलोकामध्ये, देवांचा राज्य बघतो. जसे आपले वेद आपण रामेमध्ये पाहिलं, इंद्राचं स्थान दिलं होतं त्यांना. कधी मग तो अॅनिमल किंगडम मध्ये येतो, तर कधी तो कीटक बनतो, कधी मनुष्य योनीमध्ये येतो. असे वेगवेगळे प्रकारचे तो शेप धारण करतो, वेगवेगळे प्रकारचे. तर जीवात्मा कशा प्रकारे वेगवेगळे देह बदलत आहे पहा.
कधी गाय बनतोय तर कधी गायत्री बनतोय. वेगवेगळ्या प्रकारचे शरीर जीवात्मा असे धारण करतो. भगवान भगवद्गीतेमध्ये म्हणतात, यांती देववृत्ता देवाना पित्राना यांती पितृवता भूताने यांती भूतेजा यांती मध्याजिनोपी माम. की जे जे लोक ज्या ज्या प्रकारचं पूजन करतात, ज्या ज्या प्रकारची ज्यांची चेतना असते त्या त्या प्रमाणचे त्या लोकांना ते तो देह प्राप्त होतो. जे भूतांची प्रेतांची पूजा करतात ते भूता प्रेतांना मिळतात, देवाची पूजा करणारे देवाला प्राप्त करतात, माझी पूजा करणारे मला प्राप्त होतात. तर अशा प्रकारे हा जीवात्माचा प्रवास चालू झाला होतो. आता इथं आणखीन एक गोष्ट आपण लक्ष देण्यासारखी आहे की आपण बाह्य काय आहोत ही जास्त महत्वाचं नाही, पण आपण अंतर्मन जे आहे किंवा सूक्ष्म शरीराच्या ऍक्टिव्हिटीज ही जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीराच्या. कारण सूक्ष्म शरीर जसं विचार करतंय, मन जसं विचार करते, बुद्धी जशी चालना देते, त्याप्रमाणे आपला बाह्य शरीर जे आहे, स्थूल शरीर ते कार्य करत असतं. जसं एखादा साधू आहे, बाहेरून साधू आहे पण एका स्त्रीचं चिंतन करत आहे, तर त्याचा पुढचा देह कोणता मिळणार त्याला? स्त्री देह मिळणार. पहा, म्हणून म्हणतात की पतिव्रता स्त्री असावी. का बरं? की पुढचा जन्म त्या स्त्रीला पुरुष शरीरामध्ये मिळेल आणि त्याची साधना आणखीन सोपी होईल. मग अशा प्रकारे ह्या चिंतनावर आपल्या ही चाललेली असते. ते एक सुंदर कथा आहे. जर आपल्याला वाटलं त्याच्याविषयी आपण चर्चा केली, पण मी थोडक्यात सांगणार आहे की आपल्या इस्कॉन मध्ये श्री प्रभुपादांचे एक शिष्य होते, राघव ब्रह्मचारी म्हणून. हे वयाच्या 17व्या वर्षी इस्कॉन संस्थेत संपर्कात आले आणि आल्यानंतर 19 ऑक्टोबर 1973 रोजी त्यांची श्री प्रभुपादांच्या कडून दीक्षा झाली. दीक्षा झाल्यानंतर 20 ऑक्टोबर 1973 दुसऱ्या दिवशीच त्यांचा कार ऍक्सिडेंट होतो आणि कार ऍक्सिडेंट मध्ये ते आपला देह त्याग करतात, सोडून टाकतात. आणि मग 1975 साली ते एका वेगळ्या देहामध्ये येतात, रत्नावली माताजी म्हणून, जे भक्तिचारू परमपूज्य भक्तिचारू स्वामी महाराजांचे शिष्य आहेत, अजून पण आहेत. लंडनमध्ये ही गोष्ट आहे. तर या माताजींना आपला पुनर्जन्म आठवायला सुरुवात होती की कशा प्रकारे त्यांना एक एक दृष्टांत द्यायला लागतो की मी कुठं कुठे गेली होती, रथयात्रा कशी अटेंड केली होती, त्रिभुवननाथ प्रभूंच्या बरोबर मी कसं आफ्रिकन ड्रम्स वाजवत होते, असे वेगवेगळे प्रकारचे त्यांना स्मृती यायला लागतात. आणि त्यावेळेला ते शोध घ्यायला सुरुवात करतात की असं का होते. मग तिकडे गेल्यानंतर जे व्यक्ती राघव ब्रह्मचारीच्या संपर्कात होते त्यांच्याशी हे माताजी जाऊन भेटतात, त्यांना विचारतात. मग त्यांना समजतं की असे 1974च्या पूर्वी कोणी इस्कॉन मधील ब्रह्मचारींनी आपला देहत्याग केलं का ह्याचा शोध घेतात. तर त्यांना समजतं की असा एक राघव ब्रह्मचारी होता ज्याने देहत्याग केला होता. आणि त्यांच्याशी जेव्हा ते कोरिलेट करतात, सर्व योजना जोडायला लागतात, तर त्यांना सर्व गोष्टीचा दृष्टांत व्हायला लागतो. तर त्यांचे गुरु महाराज जे होते परमपूज्य भक्ती चौधरी स्वामी महाराज, ते त्यांना विचारतात रत्नावली माताजींना की तुम्ही ज्या वेळेला मृत्यूचा अंतिम क्षण होता त्यावेळेला हसत विचारलं कोणत्या स्त्रीचं चिंतन करत होता. आणि मग माताजी एकदम गंभीर होतात आणि ते परत शोध घ्यायला लागतात की ह्या राघव ब्रह्मचारी आहे ह्याच्या संपर्कामध्ये कोण कोण होतं. आणि असं शोध घेता घेता ते एका ठिकाणी पोहोचतात तर त्यांना समजतं की किचन डिपार्टमेंटमध्ये एक सत्यवती नावाच्या माताजी होत्या, जे इंडियन होत्या, भारतीय होत्या. आणि त्याच्या विषयी कधी कधी राघव ब्रह्मचारी जे दुसरे कॉन्सिलर होते त्यांच्याशी बोलायचे की बाबा हा या माताजी मला आवडतात. परंतु ती तिथं असताना राघव ब्रह्मचारी म्हणतात की माझी अशी व्यवस्था व्हायची, ते सांगतात माताजी, ते सांगायचे की त्यांना असं इरिटेशन व्हायचं की अरे माझ्या साधनामध्ये ही व्यक्ती बाधा आहे, मी एक ब्रह्मचारी आहे आणि माझ्या समोर सारखी येत आहे, म्हणून त्यांना अनकम्फर्टेबल असायचे. आणि ज्या वेळेला त्यांनी देहत्याग केला त्यावेळेला त्यांना त्या स्त्रीचं स्मरण झालं आणि म्हणून त्यांना हा स्त्री देह प्राप्त झाला. आता ह्या माताजी आहेत, त्या रत्नावली माताजी, त्या सत्यवती माताजी जाऊन भेटतात. मला जो मुद्दा सर्वात जास्त आवडला तो सांगतोय, मला राघव ब्रह्मचारी आठवतो का? आणि ते म्हणतात नाही. म्हणजे एका अशा व्यक्तीसाठी त्यांना पुन्हा ते स्त्री शरीर धारण प्राप्त घ्यावं लागलं जी व्यक्तीनं कधी त्यांच्या स्मरणातच नाही तिच्या की हा राघव ब्रह्मचारी आहे कोण.
तर आपल्याला बरंच वेळा वाटतं की अरे अंत्य नारायण स्मृती फार इझी आहे ना, आरामात जाता येईल, हरी हरी म्हणत जाता येईल, अवघड आहे का? परंतु हा ब्रह्मचारी व्यक्ती वयाच्या 17व्या वर्षी इस्कॉनमध्ये आलेला, श्री गुरुपादांकडून आदल्याच दिवशी दीक्षा प्राप्त केलेली होती. आणि असं पण नव्हतं की जसं म्हणतो ना आपण आपल्या आजच्या भाषेमध्ये क्रश म्हणतात की एवढा ते त्या स्त्रीशी आसक्ती पण नव्हती की जेवढी प्रचंड आसक्ती काय काय लोकांना असते. तरी सुद्धा अंत्य नारायण स्मृती नाही झाली आणि पुन्हा हा स्त्रीदेह प्राप्त करायला लागला. म्हणून एक विशेष प्रकारचं ट्रेनिंग फार आवश्यक आहे. एक तर आपण पहिला आपल्या शरीराला आसक्त आहे, भरपूर आसक्ती आपल्या शरीराविषयी, आणि परत आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराशी आसक्त असतो. आणि जेव्हा असं कॉम्बिनेशन घडतं, तुम्ही पहा असं सांगितलं म्हणतात की सत्यवती माताजी आणि रत्नावली राघव ब्रह्मचारी आहेत ना, यांचं कॉम्बिनेशनचं शरीर बनून ह्या रत्नावली माताजी दिसतात. त्यांच्या शरीरचे फीचर्स जेव्हा पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट पाहिले त्यावेळेला जिथं ऍक्सिडेंट झालेला होता, पोटावर राघव ब्रह्मचारीच्या लागलेलं होतं, तर या माताजींना पोटाचे विकार आहेत. बर्थ स्कार्स जे असतात, जन्म खुणा म्हणतो आपण, त्या सुद्धा त्यांना पाहायला मिळतात तिथं. तर हे सर्व गोष्टी आपल्याला अनुभवता येतात. भगवान कधी कधी अशी लीला दाखवून देतात आपला विश्वास दृढ व्हावा म्हणून. आणि एक साधारण जीवनामध्ये पण पहा ना, आपण कधी कधी म्हणतो अरे गाढवासारखा का वागतोस, माकडासारखा का राहतोस म्हणतो ना. का? कारण की ती व्यक्ती तशी वागत असते आणि ती छाप आहे ती आपल्या सूक्ष्म मनावर पडत असते कायम. म्हणून आपण चांगलं राहायचा प्रयत्न केला पाहिजे. जसा राहतो, जसा विचार करतो, ते छाप आपल्या शरीरावर, सूक्ष्म शरीरावर पडतं आणि हे सूक्ष्म शरीर मग काय करतं, ह्याच देहामध्ये दुसरा देह तयार करतं. आणि म्हणून आपण असं म्हटलं पाहिजे, आपण म्हणतो ना माझा आत्मा आहे, तसं नाही, माझा शरीर आहे, हे संकल्पना आपण धारण केली पाहिजे. आपण आत्मा आहोत आणि आपण शरीरामध्ये राहत आहोत आणि शरीर टेम्पररी आहे. तर हेच गोष्ट आपल्याला आता इथे क्लिअर झाली की आपण शरीर नसून कोण आहोत, आत्मा आहोत. आणि किती शरीर आहेत आपल्याला? 2 शरीर आहेत. आणि ह्यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार. नुसतं म्हणून चालत नाही की मी आत्मसाक्षात्कारी आहे, आत्मज्ञानी आहे. ज्या वेळेला आपल्याला समजेल की मी एक शरीर नाही, आत्मा आहे, आणि त्या स्तरावर आपण राहायला सुरुवात करू, आपल्याला हे समजेल की शरीर म्हणजे एक कॅन्सर प्रमाणे आहे, डोक्यात बिनवून घेतलं तर मग आपल्याला सोपं जाईल की या शरीरापासून आपण आसक्ती आपली कमी होऊ शकते. तर पहिली चावी आपल्याला मिळालेली आहे. आता ही चावी कुलूप खोलायचं का तशीच ठेवून ठेवायची ते तुम्ही ठरवायचं. दुसरी गोल्डन की आहे वी हॅव 2 बॉडीज, ग्रॉस आणि सबटल. ही आपल्याला माहिती आहे, आपण चर्चा केली आता. 2 शरीर आहेत, एक स्थूल आहे, एक सूक्ष्म आहे. तर दुसऱ्या चावीद्वारे आपल्याला या शरीराला जे दुसरं शरीर आहे त्याला डिझॉल्व्ह करायचे, संपवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल दुसऱ्याला डायरेक्ट का, पहिल्याला का नाही? कारण पहिलं शरीर जे आहे ते या प्रकारे संपून जातं. गर्भदान संस्कारापासून ते अंतिम संस्कार आहेत दिलेले, त्यानुसार सर्व प्रक्रिया केल्यानंतर प्रथम शरीर जे आहे, पंचमहाभूतांचं जे शरीर आहे ते आपले नातेवाईक पूर्ण करतात. हे जे शरीर आहे ना, स्किन वरचं सूक्ष्म शरीर, ह्याचे सर्व कार्य पाहिले तर नातेवाईकच करत असतात. गर्भधारणापासून ते अंत्येष्टीपर्यंत आपलं स्वतःचं काहीच नसतं. नामकरण संस्कार, जातकर्म संस्कार, विवाह संस्कार, सगळे जे संस्कार आहेत कोण करते? आपले नातेबंधू आले करतात. परंतु ही जे आतलं शरीर आहे ना, सेकंड बॉडी, आपलं सूक्ष्म शरीर, ह्याला घालवायचं असेल तर आपल्याला स्वतः प्रयत्न करायला लागेल. आता तुम्ही म्हणाल काय गरजेचं आहे काही दोन्ही शरीरापासून मुक्त होणं? हो, गरजेचं आहे. का? जर भगवत धामात जायचं असेल तर केवळ स्थूल शरीर घालून चालत नाही, तर सूक्ष्म शरीर सुद्धा आपल्याला सोडायला लागतं. ज्या वेळेला सूक्ष्म शरीर परिपूर्णरित्या शुद्ध होतं, संपून जातं, विरघळून जातं, त्याच वेळेला आपण भगवत धामात प्रवेश करू शकतो, अन्यथा नाही. मग आणखीन एक गोष्ट, या स्थूल शरीरापेक्षा आपण जास्त आसक्त कशाची आहे? सूक्ष्म शरीराची. का बरं? स्थूल शरीर तर प्रत्येक वेळेला आपण इथं सोडत चाललोय, पण सूक्ष्म शरीर 84 लक्ष योनीमध्ये प्रवास करत असताना प्रत्येक वेळेला आपल्या बरोबर आहे.
प्रत्येक वेळेला पंचमहाभूतांचं शरीर नष्ट होतं, प्रत्येक वेळेला नवीन पंचमहाभूताचं शरीर प्राप्त होतं. परंतु जे सूक्ष्म शरीर आहे, मन, बुद्धी आणि अहंकार, हे शरीर आपल्याला प्रत्येक वेळेला नवीन तेच असतं, पण आकार वेगवेगळे देत असतं. ज्याप्रमाणे आपले क्रिया असतात, विचार असतात त्याप्रमाणे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आपण घेणार आहोत. खरं आज आपण दोनच याबद्दल डिस्कस करणार आहे, कारण एवढा वेळ पुरणार नाही आपल्याला. तर हा शेवटचा मुद्दा आहे, आपण तो ध्यानपूर्वक ऐका. हाऊ टू डिझॉल्व्ह सेकंड बॉडी. दुसरं शरीर आपण कसं डिझॉल्व्ह करायचं, सांगा आता तुम्हीच. ऐकले ना, काय कारण आहे सूक्ष्म शरीर तयार व्हायचं? ते जर समजलं असेल आतापर्यंत जे आपण चर्चा केली, तर तुम्हाला समजेल की हे कसं आपण घालवायचं. व्हॉट इज द कॉज? काय कारण आहे? तयार कसं झालं? सर्वप्रथम काय तयार झालं? अहंकार. त्यानंतर बुद्धी आली, त्याच्या पाठोपाठ कोण आलं? मन आलं. आता हे जाणार कसं? पहिलं मन, मनाला आपण डिझॉल्व्ह करायचे, मग बुद्धी आणि मग अहंकार जाणार. जसं तयार झालं त्याच प्रक्रियेमध्ये उलट हे डिझॉल्व्ह होणार आहे. कसं? एकच मार्ग आहे. परमपूज्य भक्ती चावले स्वामी महाराज सांगतात, या शरीर संपवायचं असेल तर एकच मार्ग आहे, स्पिरिच्युअलायझिंग द सबटल बॉडी. सूक्ष्म शरीराला आध्यात्मिक बनवणं. ज्या वेळेला आपलं सूक्ष्म शरीर म्हणतोय मी, स्थूल नाही. स्थूल शरीराला आपण सगळे आध्यात्मिक तिलक लावलेले आहे, धोती कुर्ता परिधान केलेले आहे, तर दंडवत प्रणाम करतोय, प्रसाद खातोय, काहीतरी सेवा करतोय. म्हणजे सूक्ष्म शरीराद्वारे, स्थूल शरीराद्वारे आपण काय आहे? आध्यात्मिक बनलेलं आहे. पण आत जे आहे ते जास्त महत्वाचं आहे. आतलं जे शरीर आहे, सूक्ष्म शरीर, ते आध्यात्मिक बनलेलं आहे का नाही, ते कृष्ण पाहतात. कसं बनवणार? पहिलं मनाला जर सूक्ष्म शरीराला आध्यात्मिक बनवायचं असेल तर काय करायचं? भगवंत सांगतात, पहिलं आपण काय पाहिजे? द माइंडचं कार्य काय आहे? थिंकिंग, विलिंग, फिलिंग. इच्छा करणे, काहीतरी भावना करणे आणि विचार करणे, हे मनाचं कार्य आहे. आता या कार्याद्वारेच आपण भगवंताला किंवा आपल्या या भौतिक मन आहे याला आपण आध्यात्मिक बनवायचं आहे. कारण की बघा, मन जे आहे ना, जर बदललं तर सर्व गोष्टी बदलून जातात. सर्व काय खेळ आहे तो मनावर आहे. मन कसं आपलं राहते, मन कसं आध्यात्मिक बनते, त्याच्यावर आपला 90% सर्व काय अवलंबून आहे. म्हणून म्हणतात भगवत सुद्धा, मन मना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु माम वेशेसी सत्यम ते प्रतीचाने प्रियोसी मे. सदैव माझं चिंतन कर, माझा भक्त हो, मलाच नमस्कार कर आणि मलाच दंडवत प्रणाम कर. असं केल्यानं काय होईल? तुम्हाला प्राप्त करशील. तुम्हाला प्रिय आहेस म्हणून मी तुला सांगत आहे. आणि श्री कृपाल पण म्हणतात, यू शुड नॉट बी कॅरीड अवे बाय द डिक्टेशन ऑफ माइंड, बट द माइंड शुड बी कॅरीड बाय युअर डिक्टेशन. आपण मनाचं ऐकलं नाही पाहिजे, तर मनानं आपलं ऐकलं पाहिजे, असं मनाला आपण ट्रेनिंग दिलं पाहिजे. तर पहा, या मनासाठी आहे ना अनेक वैष्णवाचार्य मनाचे श्लोक लिहिले रामदास स्वामीने. आपले जे दुष्ट मन तुम्ही किसेरे वैष्णव, असे अनेक जे भजन आहेत या मनाला समजवण्यासाठी आहेत. बघा की मन जर चांगलं झालं, मन जर आध्यात्मिक झालं तर सर्व गोष्टी सुरळीत होतात. म्हणून तुकाराम महाराजचे अनेक अभंग पहा तुम्ही, मन करा रे प्रसन्न. आणि बरेचसे गोष्टी जी आहेत, अभंग आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग आपण पण मनावर हे घेतला ना, सेमिनार घेतला होता. 2, 3, 4, 5 क्लास झाले. मनाला आपण ट्रेनिंग द्यायचं. किती जणांनी ट्रेनिंग घेतलं काय माहित. तर असे मनाला जर आपण नियंत्रित करण्याची कला शिकली तर आपण समजू. आणि म्हणून आपण ही आचार्यांची जी वाणी आहे सदैव आपल्या कानावरती पडत राहिली पाहिजे. एक संत तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे, ज्याच्यामध्ये ते वर्णन करतात की कशा प्रकारे केवळ 3 टप्प्यामध्येच, संतांच्या वाणीमध्ये खूप शक्ती आहे, केवळ 3 टप्प्यामध्येच आपण आपल्या जीवनाचा जो अल्टिमेट गोल आहे तो प्राप्त करू शकतो. तो सुंदर अभंग आहे. आणि अभंग तो जे आहेत, जे जर आपण आत्मसात केले, संतांच्या वाणीच्या शरणागती घेतली, तर निश्चितपणे ते आपल्या मनावर परिणाम करतात. काय म्हणतात ते? गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मनाला छंद लागला पाहिजे. कशाचा? गोविंद नामाचा. सुंदर अभंग आहे, आपण म्हणण्याचा प्रयत्न करू 5 मिनिटात.
सगळ्यांनी पाठीमागं म्हणा. जर मनामध्ये तुमच्या असेल तर ते रुचेल आणि तसं पटेल आणि तसे तुम्ही वागाल. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. गोविंद गोविंद मनाला लागलिया. काय म्हणत आहे? गोविंद गोविंद मना लागलिया छंद. की मनाला छंद लागलाय. कशाचा छंद लागलाय? गोविंद नामाचा. मज गोविंद ते काया, मज गोविंद ते काया. आणि आता काय होतं ज्या वेळेला मनाला छंद लागतो गोविंद नामाचा? मज गोविंद ते काया, भेद नाही देवाताया, भेद नाही देवातया. की आता गोविंद नाम मध्ये रुची आलेली आहे, मनाला गोविंद नामाचा छंद लागलेला आहे. तर काय म्हणतात की भेद नाही देवातया, मज गोविंद ते काया. की गोविंद आणि त्यांची कायामध्ये आता कोणताच भेद राहिलेला नाही. का? कारण की ज्याला छंद लागलाय गोविंद नामाचा ते काय पाहत आहे? सर्वत्र गोविंदाचं दर्शन करत आहे. प्रत्येक अणुमध्ये, रेणूमध्ये, प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक जीवात्मामध्ये, प्रत्येक ठिकाणी काय पाहत आहे? हा जीवात्मा गोविंदाचं दर्शन करत आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद. आनंदले हे मना, काय होतं अशा वेळेला? ज्या वेळेला गोविंदांना पाहत आहे तर मनामध्ये काय येत आहे? आनंद निर्माण होत आहे. ज्याला आपण कृष्ण आनंद म्हणू शकतो, प्रेमानंद म्हणू शकतो. मनामध्ये एक आनंदाची तरंग उमटली जात आहे. आणि काय होतं त्यानंतर? मनामध्ये भगवंतांची दर्शनाची लालसा निर्माण होते आणि नेत्रांमधून अश्रू वाहू लागतात. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद. आनंद रे हे मना, प्रेमे पाझरती लोचन, प्रेमे पाझरती लोचन. प्रेम अश्रू वाहत आहेत नेत्रातून. चैतन्य महाप्रभू म्हणतात की हरिनामाची पराकाष्ठा काय आहे? नैनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा, पुलकिंचितं वपु कदा तव नाम ग्रहीणे भविष्यति. तेव्हा तो दिवस येईल ज्या वेळेला मी गोविंद म्हणे आणि माझं हृदय भरून येईल, अंगावरती रोमांच उभे राहतील आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतील. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. गोविंद गोविंद
जीवे नावरेची वेगळी जीवे नाहुरेची वेगळी तुका म्हणे आई. तुकाराम महाराज म्हणतात की ज्या वेळेला मन भगवंताच्या चिंतनामध्ये दंग आहे, नेत्रातून अश्रू वाहत आहे, असा हा प्रेमी भक्त सर्वत्र गोविंदाचं दर्शन घेत आहे, त्यावेळेला काय होतं? भगवान काय करतात अशा प्रेमी भक्ताला? तुका म्हणे आळी, की भगवान अशा प्रेमी भक्ताला आलिंगन देत आहे. पहा, हनुमानजी ज्या वेळेला सीता माताचा शोध घेऊन पुन्हा आलेले आहेत, प्रभू रामचंद्रांना भेटत आहेत. प्रभू रामचंद्र म्हणतात की हे कपी, तुझं हे ऋण मी सोडू शकत नाही. कपीचे उरीन हम नाही, की तिचं एवढं ऋण आहे माझ्यावर की ती मी कसं परत फेडावं. आणि आता परिस्थिती अशी आहे की मी वनवासामध्ये आहे, मला तुला काहीतरी भेट द्यायची आहे. पण मी वनवासी, तुला भेट काय देणार? तर मी काय देतो तुला? माझं हे आलिंगन देतो. आणि काय केलेलं आहे? प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला आलिंगन दिलेलं आहे. आणि ते आलिंगन प्राप्त झाल्यानंतर हनुमंताचे डोळे भरून येतात, हृदय गदगद होतं. म्हणतात की भगवंता, हे प्रभू, आता मला दुसरं काही प्राप्त करण्याची इच्छाच उरलेली नाही. गोविंद गोविंद मना लागलिया चंद. 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 गोविंद गोविंद मना लागलिया. तर किती सहज आणि सरळ शब्दांमध्ये तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे की ज्या वेळेला मन गोविंदांचं दर्शन, गोविंदांचा सर्वत्र दर्शन करत आहे, त्यावेळेला नेत्रामध्ये अश्रूंच्या धारा वाहत आहे. आणि अशा ह्या प्रेमी भक्ताला भगवंत काय करत आहेत? आलिंगन देत आहेत. म्हणजे त्याला सर्व काही प्राप्त झालेलं आहे. श्री प्रभुपाद पण म्हणतात की ज्याप्रमाणे as soon as you are in the perfectional stage of love of God, ज्या स्थितीला परफेक्शनल स्टेजला तुम्ही आता भगवंतावर प्रेम करण्याच्या, त्यावेळेला तुम्ही प्रत्येक क्षणाला दिवसातील 24 तास भगवंतांना पाहू शकता. तर हे सर्व मनावर आधारित आहे. आपलं मनाचं आध्यात्मिकरण जर झालं तर हे मन प्रत्येक चराचरमध्ये, प्रत्येक जीवात्मामध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक ठिकाणी गोविंदांना पाहण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला तसं गोविंदाचं दर्शन होते. आणि आता ज्या वेळेला हे मन गोविंदामध्ये रमलेलं आहे, त्यावेळेला बुद्धीचं काय होतं? When Krishna sees mind absorbed in devotion, तर भगवान पाहतात की याचं मन कुठं आहे? अध्यात्मामध्ये रंगलेलं आहे, तल्लीन झालेलं आहे. त्यावेळेला भगवान म्हणतात भगवद्गीतेमध्ये, तेषाहं सततयुक्तानां भजन्ता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयन्ति ते. जो सतत माझ्या सेवेमध्ये भजनता प्रीतिपूर्वकम, प्रेमाद्वारे माझ्या सेवेमध्ये तल्लीन झालेला आहे, तेषां बुद्धी ददामि बुद्धी योगम तम, त्याला मी अशी बुद्धी देतो की तो माझ्याकडे येतो. कशी बुद्धी देतात? अशी बुद्धी प्रदान करतात. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, ज्याचं मन रंगलेलं आहे हरिनामामध्ये, त्याला भगवान काय करत आहेत? तेषाहं सततयुक्तानां भजन्ति प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धी योगम तम, त्याला मी बुद्धी प्रदान करतो. तर भगवान त्याला तशी बुद्धी देतात. आणि अशा प्रकारे भगवान बुद्धीचं हे होतं. म्हणून म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, संसार दुःख मूळ चोहीकडं इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, कोणाली शरण जाऊ बुद्धी दे निर्मळ. तर ही निर्मळ बुद्धी देण्याचं कार्य कोणाचं आहे? स्वतः भगवंताचं आहे.
ज्या वेळेला मन भगवंतांच्या चरणामध्ये स्थित होईल त्यावेळेला भगवान स्वतः आपल्याला ती निर्मळ बुद्धी प्रदान करतात आणि मग काय होतं, मन आणि बुद्धी त्यांचं आध्यात्मिकरण झालेलं आहे, दोन्हीही आध्यात्मिक झालेलं आहे. मग ह्या इगोला काय होईल, जय श्री चिंताय सुंदर भगवान की जय. मग हा जो मिथ्या अहंकार आहे त्याचा फुगा फुटेल आणि मग हा जो मिथ्या अहंकार आहे तो त्याच्या खऱ्या स्वरूपामध्ये येईल. मिथ्या अहंकार खरा स्वरूप काय आहे, जिवेर स्वरूप होय नित्य कृष्णदास. मग तो नित्य कृष्णदास बनेल. आता फर्स्ट इगो चेंजेस टू रिअल इगो, दॅट इज रिअल पोझिशन ऑफ जीवा. आता मी सांगतोय लक्ष ठेवा. पहिला काय होता, जीव या भौतिक प्रकृतीवर राज्य करण्यासाठी बॉस बनला. आता मन आणि बुद्धी यांचं आध्यात्मिकरण झालं. आध्यात्मिकरण झाल्यामुळे हा काय झालेला आहे, आता त्याच्या खऱ्या स्थितीमध्ये आलेला आहे, त्याचं खरं स्वरूप प्राप्त केलेलं आहे आणि त्याला म्हणतात स्वरूप सिद्धी. आपल्याला काय होतं ज्ञात, आपली खरी जी स्थिती आहे, आपलं खरं जे स्वरूप आहे, जीवेर स्वरूप होय नित्य कृष्णदास, ते आपल्याला समजतं आणि या शरीरामध्ये स्वरूप सिद्धी प्राप्त होते. म्हणून पहा श्रील प्रभुपाद आणि ज्या वेळेला आपल्याला दीक्षा दिली त्यावेळेला सांगितलं की तू अमुक अमुक दास आहेस, अमुक अमुक दासी आहेस. आपण फक्त दास सोडून देतो, पुढचंच लक्षात ठेवतो. विजय विठ्ठल दास विसरला तर त्यांना सांगायचे की तुम्ही जे विजय विठ्ठल भगवंत आहे त्यांचा तू दास आहेस. पांडुनंदन दास, पांडुनंदन जे मित्र होते भगवंतांचे, जे सर्वश्रेष्ठ, त्यांचा तू दास आहे. केशव दास, केशव भगवंत आहे, त्यांचा तू दास आहे, असं ते सांगतात. म्हणून ही प्रभुपादांनी पहिला बेसिकच दिले की तुम्ही हे भावनामध्ये उतरायला प्रयत्न करा, दास आणि दासी. ज्या वेळेला भक्तितीर्थ स्वामी महाराज त्यांच्या शेवटच्या क्षणामध्ये होते त्यावेळेला तेही म्हणायचे की मी आता गुरु नाही, मी आता संन्यासी नाही, मी फक्त आता एक सेवक आहे, सेवक आहे आणि केवळ सेवक आहे. इन प्रेझेंट बॉडी सबटेल बॉडी डिझॉल्व्स. आता बघ, हेच शरीरामध्ये जे सूक्ष्म शरीर आहे ते संपून गेलेलं आहे. अलक्षात आपण काय केलेलं आहे, आपल्या प्रयत्नाद्वारे प्रेझेंट बॉडीमध्ये याच देहामध्ये जसं वेळ संपेल, प्रत्येकाचे श्वास लिहिलेले आहेत, आपण चर्चा केली होती त्याप्रमाणे प्रत्येकाचं जीवन संपतं. एक ना एक दिवस आपल्याला व्यक्तीला मृत्यू येतो. पण मृत्यू आल्यानंतर हा जो जीवन मुक्त व्यक्ती आहे तो पुन्हा दुसरं शरीर प्राप्त करत नाही. तर तो कुठं जातो, सरळ वैकुंठाला जातो. जसं आपण पाहिलं, डायरेक्ट वैकुंठातून विमान येतं, यमराजांचं दर्शन घेत 14 भुवनाचा प्रवास करत करत हा वैकुंठाला प्रवास करतो आणि तिथं त्याला जे प्राप्त होतं त्याला म्हणतात वास्तुसिद्धी. त्याचं वास्तविक स्वरूप प्राप्त होतं. आपल्याला आपल्या आध्यात्मिक जगात असताना प्रत्येकाला एक स्वरूप होतं. ते स्वरूप आपण सोडून इथं आलो आणि सर्व काया पलटून गेलं, झाड उलट होऊन गेलं आपलं. आपण बॉस बनलो, दासत्व सोडलं आणि त्यामुळे इथं आलो आणि आपण आपलं स्वरूप पण विसरून गेलो आणि वास्तविक स्वरूप आहे ती पण विसरून गेलो. तर ह्याच देहामध्ये असताना आपल्याला स्वरूप सिद्धी प्राप्त होती. परंतु जे वास्तविक स्वरूप आहे, वास्तुसिद्धी जी आहे, ते आपण जेव्हा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश करू त्यावेळेला प्राप्त होतो. नाव द $1,000,000 क्वेश्चन. शेवटचा एक 5 मिनिटं लक्षपूर्वक आहे का, हे जर समजलं शेवटचा मुद्दा तर तुम्हाला सर्व काय समजलं. की आपण हे पाहिलं की जीव इथं आला कृष्ण भूली. आपण काय पाहिलं, कृष्ण भूली सेही जीव अनाद बहिर्मुख अतएव मायात आहे दिय संसार भूक. कृष्ण भूली, कृष्णाला विसरलो आपण आणि इथं आलो, पण कृष्णाला का विसरलो हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. भगवंतांच्या सानिध्यात असतानाही आपण भगवंताला का विसरलो, का म्हणून आपण इथं आलो, काय कारण होतं, काय घडलं. तर 2 कारण आहेत. एक कारण आहे बेसिक कॉज आणि दुसरं म्हणतात स्पेसिफिक कॉज. बेसिक कॉज म्हणजे शेवटचे 5 मिनिटं गुरुजी, शेवटचा मुद्दा आहे. भगवंताला आपण काय विसरलो त्याची 2 कारण. बेसिक कॉज म्हणजे सर्वसामान्य, जसं
जन्म मृत्यू जरा व्याधी हा बेसिक दुःख आहे सर्वांना, बरोबर. म्हणजे जन्म की तू का नाही, कारण मीच आहे भोगता आहात आणि मी एकटा भोगता आहे. भगवंत आदि पुरुष आहेत, तेच सर्व भोगता आहेत, तेच सर्व लोक महेश्वरम आहेत. तर आपण मान्य करू चला सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे, त्यामुळे ते भोक्ताराम आहेत, यज्ञ तपसाम आहेत. पण आणखीन एक गोष्ट सांगतात होते, काय सांगतात, श्रुत सर्व भूताना, की मी सर्व जीवांचा अभिष्ट चिंतन करणार आहे, सर्व जीवांची काळजी वाहणार आहे, सर्व जीवांना माझं मानणार आहे. माझं म्हणून त्यांची म्हणून भक्त वस्तल म्हणतात भगवंतांना. वस्तल्य म्हणजे काय, वस्त, गो वस्त. वस्त म्हणजे काय, गो वस्त म्हणजे काय, वस्त म्हणजे बाळ, गाईचं बाळ आहे ना. तर भक्त वस्तल्य म्हणजे आपल्या मुलाप्रमाणे काळजी करणारा, आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करणारे भगवंत आहेत. हे त्यांचा एक गुण आहे. वाय नॉट मी म्हणण्यापेक्षा, मी का नाही म्हणण्यापेक्षा, भगवंत तुम्हीच आहात, पण तुम्ही माझे पालन करता आहात, तुम्ही माझे प्रेमी आहात. या प्रकारे आपण बोललं पाहिजे. पण आपण काय म्हणतो, ईश्वर अहम भोगी सिद्ध अहम बलवान सुखी. काय म्हणतो, ईश्वर मी ईश्वर आहे, अहम भोगी मीच भाऊक आहे. हे भौतिकवाद्यांचं मंत्र आहे, दूर गेलं पाहिजे. दिस कॉजेस फॉरगेटफुलनेस ऑफ कृष्णा. मी का नाही असा विचार केला आणि ईश्वर अहम भोगी सिद्ध अहम बलवान सुखी याप्रमाणे चिंतन केलं म्हणून आलो. परंतु ही का आलं अशी भावना. पुढचा प्रश्न आहे की वाय नॉट मी, असा प्रश्न का आला आपल्या हृदयामध्ये, आपण द्वेष का करू लागलो, आपण मस्तर का केला. डिझायर इज द गायडिंग फॅक्टर टू फॉरगेट ऑर रिमेंबर कृष्णा. इच्छा कोणाचं कार्य आहे, मनाचं कार्य आहे. तर मनाने इच्छा व्यक्त केली, तेच कारण ठरतं आपण भगवंतांना स्मरण करायचं का विसरायचं. आणि डिझायर इज गायडेड बाय विल. ही जी इच्छा आहे याला कोण मार्गदर्शन करत आहे, शक्ती. कुठली शक्ती, इच्छा शक्ती. आणि ही इच्छा कुठून आलेली आहे, फ्री विल इज गिवन बाय कृष्णा. म्हणजे पुन्हा कुठं आलं ते, भगवंतांनीच दिलेली आहे. आता डिझायर म्हणजे काय आहे, ए स्ट्रॉंग फिलिंग यू वॉन्ट समथिंग. डिझायरचा अर्थ काय आहे की एक तीव्र इच्छा असते की मला हे पाहिजे पाहिजे पाहिजेच, तीव्र इच्छा. आणि विल म्हणजे काय आहे, एक डिटर्मिनेशन. व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलं भगवंतांनी, कारण की भगवंतांची अशी इच्छा आहे की सर्व जीवांनी त्यांच्यावर प्रेम करावं. असं का वाटतं त्यांना, कारण प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी आपल्यावर प्रेम करावं, तिथं प्रेम आहे. भगवंतांनी त्यासाठी आपल्याला व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर भगवंतांची काही योजना आहे का आपल्याला मदत, आपला अहंकार घालवण्यासाठी. आणि सर्वात महत्वाची जी थर्ड की आहे त्याच्यावर आपण पुढच्या वेळेला चर्चा करणार आहोत, की ह्या दोन जी चाव्या आपण घेतल्या आज त्याचा मूलभूत पाया तिसरा असणार आहे. म्हणून मी यामध्ये घेतला नाही, मला माहित होतं थोडा वेळ लागेल. तर त्याच्याविषयी आपण पुढच्या वेळेला चर्चा करणार आहोत. खूप खूप धन्यवाद.